पितृछाया क्लिनिक पिंपळगाव यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालिनी दोनडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोवर्धन कोरे, डॉक्टर विवेक बाहेकर, किरण शिवनकर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, सुषमा कोरे, डॉक्टर चंद्रकांत निंबाडते, सुनील लुटे, डॉक्टर अतुल दोनडे, डॉक्टर सायली दोनोडे, बाळाभाऊ शिवनकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। रक्तदान शिबिरामध्ये चंद्रशेखर कापगते, भीष्म लांडगे, निलेश शिवनकर, अमोल परशुरामकर, वरुण पर्वते, अश्विनी अलमारे, हर्षित गुप्ता असे एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्तपेढीचे प्रमुख डॉक्टर विजय कुंघटकर, डॉक्टर स्वप्नील श्यामकुवर, राजू नागदेवे इत्यादींनी परिश्रम केले। कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अतुल दोनडे व डॉक्टर सायली दोनडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निलेश शिवनकर, प्रफुल्ल दोनोडे, मुकेश मासुरकर, अमोल परशुरामकर व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। आज 15 मे 2024 ला माझी मुलगी पर्णवीचा वाढदिवस असल्यामुळे या वाढदिवसाचे औचित्य साधून मी हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। रक्तदाते येऊन रक्तदान करत आहेत आणि मागील 15 वर्षापासून आम्ही हे कार्य अविरत सुरू ठेवले आहे। आणि आता युवकांना एक संदेश आहे की त्यांनी रक्तदानासाठी प्रेरित होऊन पुढे यावं आणि सोबतच्यांना आपापल्या जिथे ते निवासी असतात तिथे आपल्या एरियात त्यांनी रक्तदान करावं। किती वर्षापासून हा उपक्रम तुमचा सुरू आहे? कुठे सुरू आहे? मागील 15 वर्षापासून 2011 पासून सुरुवात केली आहे आणि साकोलीला पण होत असतं आणि आता पिंपळगाव सडक पितृछाया क्लिनिकमध्ये मागील 8 वर्षापासून सुरू आहे। रक्तदान शिबिर ठेवण्याचा या पिंपळगावमध्ये उद्देश काय आहे? उद्देश म्हणजे पिंपळगाव क्षेत्रातील लोकांना एक अवेअरनेस यावं आणि युवकांनी पुढे यावं रक्तदान शिबिराला आणि त्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीला साठा पुरवण्यात मदत होईल असा आमचा उद्देश आहे। नमस्कार, मी डॉक्टर सायली दोनोडे। दरवर्षी आम्ही इथे पिंपळगावला आणि साकोलीला सुद्धा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज करत असतो आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो रक्तदात्यांचा। तर मला असं म्हणायचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, स्पेशली युवा पिढी आणि स्त्रियांनी सुद्धा, जेणेकरून इतर लोक यांना बघून अवेअर होतील की आपण पण रक्तदान करायला पाहिजे। आणि आजच्या काळामध्ये रक्ताची गरज खूप जास्त भासते आहे, स्पेशली प्रेग्नेंट लेडीजमध्ये, अपघाताच्या वेळी वगैरे। तर जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं। थँक्यू।